सामान भरलं आहे आपण जासाठी. इथं कोंबडीच्या पिल्ल्याचे आवाज येत आहे कारण की ते पान कोंबडी राहते ना. तर हे आहे मंदिर. अवस्था बघू शकता कशी आहे. आता याला साफसूफ करते. तर हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर माझी तयारी झाली आहे जासाठी. गाडी बी रेडी झाली आहे. मित्रांनो, आपण थांबून आहोत ताईसाठी. ताई येणार आहे मांगलीवरून. तुम्ही ओळखत असाल त्या ताईले कारण की ते ताई इथंच होती 2-3 दिवस. मी जेव्हा ब्लॉग बनवत होतो तेव्हा आली होती. बघितलं असेल तुम्ही. ते ताई येणार आहे. आपल्याला येथून पाहुण्याला जायचं आहे तर त्यांनी मांगलीवरून इकडेच येतो म्हणतात डायरेक्ट, कारण की येथूनच जाऊ म्हणतात सगळेजण. ते लहान लहान चिल्ले पाल्ले वगैरे येत आहे म्हणून थांबून आहोत ताईसाठी. येत असेल बघू, आता 5-10 मिनिट वाट बघू. येतच असेल, त्यांनी निघले होते मग निघू आपण. मित्रांनो, आले आपले पाहुणे. आता निघू आपण. तर मित्रांनो, आपण आलो बेलोरेले. बेलोऱ्याहून त्याला उचला जा आणि निघून जा. आम्ही पोचलो पाहुण्यामध्ये. सामान भरलं आहे आपण जासाठी. आता जाऊ. यायचे त्यांनी वाट पाहतो. आम्ही निघलो चांगला जासाठी. तर मित्रांनो, चालली यांनी सामान घेऊन. मी जातो आता. तर मित्रांनो, मी गाडी लावली इथं. तर मी जातो पैदल. आम्हाला वाजून गेले 11, 11:30 वाजत आहे आता. कारण की ज्या आमचा दादा हरवर्षी बंडी आणत होता तो दादा नाही राहिला ना आता, म्हणून आम्हाला उशीर झाला. इथे यावं लागलं. इथून बंडीवर माज बांधावं लागलं. हरवर्षी दादा तो रेडी करून ठेवत होता सगळं काही. ह्यावेळेस कसं झालं, दादा जुलैमध्ये एक्सपायर झाला ना, त्याकरतानी आम्हाला त्रास जात आहे थोडा. नाही तर दादा सगळं काही करून ठेवत होता ऑलरेडी. आम्ही 9 वाजेवर इथं राहत होतो. यावेळेस उशीर झाला आम्हाला. त्यात जंगल आहे इथं आणि मी एकटाच जातो. त्यांनी गेले ऑलरेडी समोर. इथं कोंबडीच्या पिल्ल्याचे आवाज येत आहे कारण की ते पान कोंबडी राहते ना, आणि जंगली बी कोंबडी राहते त्याचे. बहुत भयानक रस्ते तर आहे. इथे जनावर येते चरासाठी. तर मित्रांनो, आम्ही झालो इथं जमा. इथं आहे मंदिर, तिकडं मंदिर आहे. तर मित्रांनो, बनवला मी चिवडा. खाताय सगळे. तर मित्रांनो, मी तुम्हाला यांचा इंटरव्ह्यू करून देतो. याले तर तुम्ही ओळखतास, समर्थ. याले ओळखता ओम्या. याले ओळखता चिकू. हे आहे मयंक. आणि हे आहे, तुझे नाव काय रे? कृष्णा. तर मित्रांनो, हा दगड मारताय कवटाईले. नाही पडलं. तर मित्रांनो, हा एक कवट पडला आहे, फुटला आहे तसा बी. अजून एक होता तिथं. हा एक कवट. 2 कवट सापडले, पाडले होय. तुम्ही जंगलात हिंडू नका. तुम्ही गुपचाप एका जागी जाऊन बसा. इथं वाघी का आला तर चला व्हा तिकडं. आम्ही भेट ना, आम्ही दमदार आहोत. हा, दमदार आहे, पादरा आहे. मित्रांनो, मी बी एक मारतो. हॅट. माझ्या दगडाने एक पडलं. मी व्हिडिओ मध्ये नाही दाखवू शकलो. थांबा रे, दगडा नका मारू. लागला पण पडला नाही. थांबा रे, आता नका मारू. माझ्या दगडानं पडलेलं दाखवतो बढिया पैकी. किडीलं नाही ना. नाही. तर मित्रांनो, आमचा चालू आहे इथं मसाला भात. रवा भाजत आहे. मित्रांनो, हे आहे मंदिर. अवस्था बघू शकता कशी आहे. आता याला साफसूफ करते. तर मित्रांनो, आता लावतात शेंदूर. याच्या पहिले पंचामृत न धुतले आहे. आता लावतात शेंदूर. येऊ का नाही दादा? जा.
तर हा मंदिर आहे. ह्याच मंदिरात आम्ही दरवर्षी पहिल्या सोमवारी स्वयंपाक करतो. मित्रांनो बघू शकता किती ग्लो करत आहे. पूर्वीच्या काळी इथे गाव होता म्हणते, जंगलात. त्याचंच मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे. मित्रांनो आम्ही त्यावर एक झेंडी लावतो. जाते काळी यांचा जा. मित्रांनो बघू शकता किती ग्लो करत आहे. आणि हा बघा याला लावला नाही तर किती. तर गाईस आता पूजा मांडत आहे. हार वार लावले, झेंड्या विंड्या लावल्या. नाही तर पूजा चालू झाली. मित्रांनो झाली आमची पूजा. आता चालू आहे इथं जेवण. आता आम्ही जेवण करतो. मित्रांनो आमचं चालू आहे जेवण. नयन. तर मित्रांनो झाला आमचा स्वयंपाक. आम्ही जातो आता घराकडे, निघत आहोत. नाही राहू बरं बस. पकडा असे खाली ठेव. खाली ठेवा. मी हाव काही पाडत नाही तुम्हाला. हे चालली आमची फॅमिली. चला मित्रांनो आम्ही जातो घरी. जंगल पाहू शकता किती खतरनाक दिसत आहे. तर मित्रांनो बघू शकता इथं किती भयानक वाटत आहे. सायंकाळचा टाइम आहे. डेंजर एरियाच्या बाहेर निघलो आहे. जय श्रीराम. ही गदा आहे ना, आपण तिथं नाही ठेवू शकत. तिथं जण येणं जाणं करते. आम्ही तिथं ठेवू शकत नाही वारंवार. आम्ही या गावले राहतो म्हणून आम्हाला वापस न्यावं लागतं. मी घराच्या घरात ठेवतो आपण रोडवर. मित्रांनो इथं सामान उतरवायचं होतं ते उतरवलं. आता चाललो आम्ही गावले. तर मित्रांनो आम्ही आलो मांगली गिरती रोडनं. यांनी सोडायचं. तर मित्रांनो त्यांनी सोडलं. आम्ही चाललो गावले. तर मित्रांनो आपण बिलोरीवाल्याला बी सोडलं, नाईनले आणि नाईनच्या आईले. आता आपण चालू कडोलीले जातो. व्हिडिओ एडिट करतो. पुन्हा यायचं आहे मला ड्युटीवर इथं. मित्रांनो आता सामान उतरवायचं.